नमस्कार प्रेक्षक हो. आपल्या जीवनात जेव्हा परंपरेने चालत आलेल्या भक्तीचा मार्ग अडखळतो तेव्हा माणूस नव्या शोधासाठी व्याकुळ होतो. आजची आपली भेट आहे अशाच एका साधकाशी. प्रफुल्ल व्यंकट रौतानपुरे, पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील या साधकाचा प्रवास अगदी विलक्षण आहे. लहानपणापासून घरातल्या धार्मिक वातावरणामुळे दत्तात्रेय, नवनाथ आणि रामायण यासारख्या उपासनांमध्ये ते गढून गेले होते. त्यानंतर राधास्वामी पंथाच्या भक्ती मार्गात त्यांनी 14 वर्ष खर्च केली. पण या दीर्घ साधनेनंतरही त्यांच्या मनाला शांती आणि मोक्षाचा मार्ग गवसत नव्हता. पण मग अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की त्यांनी राधास्वामी पंथ सोडून संत रामपालजी महाराजांचा शरण मार्ग पत्करला? आणि या निर्णयानंतर त्यांच्या जीवनात कोणते चमत्कार घडले? त्यांच्या घराचं अपूर्ण स्वप्न, वडिलांचा दीर्घकाळाचा आजार, लग्नाच्या 12 वर्षांनंतर पुत्रप्राप्ती, पत्नीचा सोरायसिसचा आजार आणि स्वतःच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या उणीवा कशा भरून निघाल्या? चला ऐकूया त्यांच्याच शब्दातून. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रफुल्ल व्यंकट रौतानपुरे. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट लोहगाव, तालुका हवेली, जिल्हा पुण्यावरून आलो. आपला व्यवसाय काय आहे? मी एक सर्व्हिसमॅन आहे आणि सध्या मी पुणे जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागामध्ये काम करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2013 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी घरामध्ये पारंपरिकरित्या जे काही परंपरेने चालत आलेली पूजा अर्चा होते ती पूजा अर्चा करत होतो. त्याचबरोबर पंढरपूर वगैरे आईवडिलांबरोबर जाणे ते पण चालूच होतं. त्याबरोबर तीर्थक्षेत्र करता करता मला पण मनामध्ये असं भाव निर्माण व्हायचा की बा आपण पण एखाद्या देवाची भक्ती करायला पाहिजे. तर मी सहसा दत्तात्रेयाचा फोटो बघून माझ्या मनामध्ये अशी भावना यायची की या देवामध्ये तिन्ही देवांचे एकच आहेत, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करण्यासाठी वेगवेगळी करण्याऐवजी जर दत्तात्रेयाची पूजा केली ते तिन्ही देवाची पूजा होईल. मग या हिशोबाने मी दत्तात्रेय महाराजांचा फोटो जिथे बघल किंवा मला असं वाटेल की बाबा दत्त महाराजांचा फोटो दिसला तर मी थोडा आदरभावाने त्यांचा प्रणाम वगैरे करत असे. त्यांच्या मनामध्ये माझ्या जरा जास्त भाव ठेवत असे. असं याचा अर्थ असं नाही की मी शंकर भगवान या राम कृष्ण यांच्या मूर्तीकडे मी दुर्लक्ष करत होतो, परंतु माझा भाव थोडा जास्त दत्तात्रेय महाराजांकडे होता. अशा प्रकारे मी भक्ती करत होतो. त्याबरोबर आमच्या घरामध्ये नवनाथांचे पारायण वगैरे करणे, त्याच्यानंतर रामायण वगैरे या गोष्टीकडेही माझ्या बहिणी वगैरे गावामध्ये चालू असताना त्यांच्याबरोबर मी जाणे, अशी क्रिया चालू होती. मी अशा प्रकारे भक्ती केली. त्याच्यानंतर मी मिलिटरीमध्ये भरती झालो. मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर मला अमृतसरला माझी पोस्टिंग असताना त्या ठिकाणी मला काही क्वार्टर भेटले नाही गव्हर्नमेंटचे. मग मी बाहेर एका म्हणजे सिव्हिलमध्ये भाड्याने घर घेतलं. तर ते माझे जे घर मालक होते ते राधास्वामीशी जोडलेले होते. त्यांच्याबरोबर मग मला त्यांनी ते सत्संगाला वगैरे नेणं व्यासला प्रत्येक रविवारी. मग असं करता करता मला त्यांनी नामदीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिथून पुढे मग मी राधास्वामीची भक्ती करायला सुरुवात केली. 1999 पासून राधास्वामीची भक्ती केली तर 2013पर्यंत. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड होता आणि आपण परमेश्वर प्राप्तीसाठी नेहमी तत्पर असत होते आणि जो काय मार्ग मिळेल त्या दृष्टीने आपण परमेश्वराची आराधना करत होते. आणि अशातच आपल्याला राधास्वामी पंथ हा सुद्धा पंथ आपल्याला निदर्शनास आला आणि त्या पंथाशी सुद्धा आपण जुळले गेलात, त्यांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची भक्तिविधी केली. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? ते कारण असं घडलं की राधास्वामीची भक्ती ज्यावेळेस करत होतो तर माझ्या नजरेमध्ये राधास्वामीची भक्ती ही सर्वश्रेष्ठ मी मानत होतो. मला हे ज्योतनिरंजनचं नाव तर मी राधास्वामी भक्ती करत असतानाच जाणत होतो, परंतु ब्रह्मा विष्णू महेश या त्यांचे आईवडील कोण आहे, या देवीचा पती कोण आहे, या बाबतीमध्ये मला काही माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांचा सत्संग बघितला
त्याच्यानंतर मला समजलं की ज्योतनिरंजन हे 21 ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि दुर्गेचा पती ज्योतनिरंजन आहे. त्रिदेव जननी असं देवीला म्हणलं जातं. मग मला समजलं की माझी जी भक्ती आहे ही काळ लोकांपर्यंतच आहे. मग मला पुढची भक्ती कशी मिळू शकते, म्हणून मी या मोक्षाच्या मार्गाकडे, या पूर्णतः मोक्ष होण्याच्या मार्गाकडे वळण्याचा मी निर्णय घेतला आणि गुरु बदलला. कारण गुरु बदलायचं हे कारण आहे की हे संत रामपालजी महाराजजी जे काही भक्ती देतात हे शास्त्रानुकूल भक्ती आहे. आणि कारण त्यांचं जे काही त्यांनी ऑथेंटिक प्रूफ असे दिलेले की याच्या अगोदर ज्यांनी भक्ती केली त्यांनी शास्त्रानुकूलच भक्ती केलेली आहे. आणि तुम्हाला जर मोक्ष मार्ग पाहिजे असेल तर ज्यांचा मोक्ष झालेला आहे त्यांच्या पद्धतीनेच तुम्हाला जर भक्ती केली तरच तुमचाही मोक्ष होऊ शकतो. मग अशी भक्ती देणारा संतच फक्त मोक्ष करू शकतो असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी गुरु बदलायला काही वेळ लावला नाही. कारण त्या ठिकाणी माझं जन्म मरणाचा जर रोग कटणार नव्हता तर मग मी यांच्या शरण येणंच बेहतर समजलो आणि मी आज संत रामपालजी महाराजांच्या शरण आलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे तुम्हाला समजलं आणि त्यातनं तुम्हाला असा बोध झाला की संत रामपालजी महाराज जे काही ज्ञान देत आहेत ते अद्वितीय ज्ञान आहे आणि ह्याच्यातनंच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळू शकतो. म्हणून आपण गुरु बदलून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? माझ्या परिवारामध्ये सर्वात अगोदर माझे घराचे काम कंप्लीट झालेले नव्हते, ते अधुरंच होतं. कारण मला या अगोदरही पेन्शन मिळत होती मिलिटरीची आणि मला वेतनही चालू होतं. परंतु यामधूनही मला माझ्या वास्तूचं काम पूर्ण करणं अवघड जात होतं आणि माझ्याच्याने झालंही नव्हतं. ज्यावेळेस मी गुरुजींच्या शरण आलो त्याच्यानंतर माझे वास्तूचं काम कंप्लीट झालं आणि मी अजून 2 गुंठे जागा विकत घेतली. याच्या अलावा जे काही माझं धन पूर्वी खर्च व्हायचं, जे विनाकारण जे मला नकळत असं कळतही नव्हतं किंवा इतका खर्च कुठं होतो काय होतो, तो प्रमाण माझं कमी झालं. कारण माझ्याकडे नशा वगैरे आणि विनाकारण खर्चाचं प्रमाण कमी झालं. त्याच्यानंतर माझ्या पत्नीला सोरायसिस बिमारी होती, आजार होता. तो आजार तसं लवकर बरा होणारा नाही आहे. आणि ज्यावेळेस मी गुरुजींच्या शरण आलो त्यावेळेस त्यांच्या आजारावर त्यांनी मात केली आणि तेही गुरुजींच्या शरणामध्ये आहेत. माझ्या वडिलांना मूळव्याध होतं, त्या मूळव्याधाचाही वडिलांना खूप फायदा झाला. औरंगाबादलाही नेऊन त्यांना ॲडमिट केलं होतं, त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन केलं नाही गेलं. कारण ते खूप 50 वर्षापासून त्यांना मूळव्याधाचा त्रास असल्याकारणाने तो सतत 15 दिवसाला 15 महिन्याला असं त्यांना सतत त्रास व्हायचा आणि त्यांची शारीरिक हालत जी आहे ती खूप खराब व्हायची. असं करत करत त्यांना ज्यावेळेस मिलिटरी हॉस्पिटल खडकीमध्ये पण मी ॲडमिट केलं होतं, परंतु तेव्हाही त्यांचं ऑपरेशन तिथे केलं गेलं नाही. शेवटी त्यांना खराडेमध्ये कोहाडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि एकदम त्यांचं ऑपरेशन तिथं जे सर्जन होते त्यांनी केलं. त्याच्यानंतर आज त्यांना कसल्याही प्रकारचा मूळव्याधाचा त्रास नाही आहे. हे एक लाभ झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की मला पुत्र नव्हता, तर मला पुत्राचाही मला लग्नाच्या 21व्या वर्षी, माझ्या वयाच्या 50व्या वर्षी मला पुत्र प्राप्त झाला. कारण मुलगा आणि मुलीमध्ये तसं कोणत्याही प्रकारचं भेदभाव नसताना सुद्धा, माझ्या मनात नसताना सुद्धा, तर माझ्या पत्नीने गुरुजींना एवढंच सांगितलं होतं की मला पुत्र नाही आहे, तरी गुरुजींच्या आशीर्वादाने मला पुत्रही झाला. अशा प्रकारचे मला लाभ होत गेले आणि या लाभापासून मला फार म्हणजे अशी शांती मिळाली किंवा जे नाही ते परमात्मा देऊ शकतात. आणि सर्वात मोठा लाभ मला असा मिळाला की मला मोक्षाचा मार्ग मिळाला. या अगोदरही मी भक्ती करत होतो राधास्वामीची, पण माझं त्याच्यामध्ये पूर्ण मोक्ष नव्हतं हे मला संत रामपालजी महाराजांच्या शरण ज्यावेळेस आलो त्याच वेळेस मला समजलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही आपले सहकारी मित्र आहेत, त्याचप्रमाणे जो काही आपला आप्तेष्ट नातेवाईक गणगोत्र आहेत आणि जो समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? संदेश नाही, माझी एक अशी विनंती आहे की
जे काही माझे माता पिता तुल्य, त्याचबरोबर माझे भाऊ बहीण मला बघत आहेत, यांना माझी एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या संविधानाचा आपण जरूर सन्मान करतो आणि त्या संविधानाप्रमाणे जर आपण चाललो नाही तर आपण गुन्हेगार ठरतो. याच धर्तीवरती ज्यावेळेस आपण परमात्माची भक्ती करतो आणि ती भक्ती जर आपण शास्त्रानुकूल करत नसेल तर आपण एक प्रकारे परमात्माचे सुद्धा अपराधी आहोत. तर माझं असंच म्हणणं आहे की जगद्गुरू रामपालजी महाराज आता सध्या या ठिकाणी जी भक्ती देतात ती शास्त्रानुकूल देतात आणि अशी भक्ती देणारे महापुरुष या धर्तीवरती माझ्या नॉलेजमध्ये तर कोणी नाही आहे. आणि मग तुमचंही कल्याण करायचं असेल, मोक्ष करायचा असेल तर तुम्हाला फक्त संत रामपालजी महाराजांजवळच येऊन नामदीक्षा घ्यायला पाहिजे. नामदीक्षा घेण्याकरता तुम्हाला ज्या ज्या चॅनलवरती सत्संग चालतात त्या ठिकाणी तुम्ही फोन घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदानाची संत रामपालजी महाराजांनी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही नाम घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगितलं की आज प्रत्येक मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला पाहिजे आणि आपल्या टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला तर त्या व्यक्तीला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ती नामदीक्षा ही निशुल्क दिली जाते. ज्यावेळेस मी सुद्धा नामदीक्षा घेण्यासाठी गेलो होतो तर माझ्या मनामध्ये हाच प्रश्न होता की मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला पैसे वगैरे द्यावे लागतील. परंतु माझ्याकडनं कोणत्याही प्रकारचे पैसे न मागता न घेता मला नामदीक्षा दिली. असं कोणी पैसे मागत नाही आणि यासाठी पैसे लागत नाही. निशुल्क तुम्हाला नामदीक्षा मिळू शकते. धन्यवाद. सच आहे. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.